आदिवासी आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना सोयी सुविधा देत असल्याचा दावा सरकारने कितीही केला तरी वास्तव मात्र वेगळंच आहे। पालघरमध्ये गरम पाणी मिळत नसल्याने आदिवासी आश्रमशाळांमधल्या विद्यार्थ्यांना गार पाण्याने आंघोळ करावी लागते। ऐन थंडीत विद्यार्थ्यांची गार पाण्याने आंघोळ। आदिवासी आश्रमशाळांमधलं वास्तव साम टीव्हीवर। कुठे गेले आश्रमशाळांमधले सौरबंब? सोयी सुविधांची पोलखोल। आदिवासी दुर्गम भागातील मुलांना शिक्षण मिळावं म्हणून आदिवासी आश्रमशाळा सुरू करण्यात आल्या। दरवर्षी सरकारमार्फत या शाळांवर कोट्यवधी रुपये खर्च केले जातात। पण आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत पालघर जिल्ह्यातल्या आदिवासी शाळांमधलं विदारक वास्तव। सौरबंब नसल्यानं इथल्या विद्यार्थ्यांना ऐन थंडीत अक्षरशः कुडकुडत गार पाण्यानं आंघोळ करावी लागतीये। सरकार आणि यंत्रणांचे दावे किती फोल आहेत हेच या दृश्यांमधून अधोरेखित होत आहे। पाणी थंड असते का रोज? आणि थंडीमध्ये असं उड्यावरती आंघोळ करतात? रोज थंड पाण्यात आंघोळ करता तुम्ही? आणि शाळेत गरम पाण्याची वगैरे व्यवस्था आहे की नाही? पालघर जिल्ह्यात आदिवासी विकास प्रकल्पाच्या डहाणू प्रकल्पाअंतर्गत 55 आश्रमशाळा आहेत। त्यापैकी 21 अनुदानित तर 34 शासकीय आश्रमशाळा आहेत। विद्यार्थ्यांना आंघोळीसाठी गरम पाणी मिळावं यासाठी सर्वच आश्रमशाळांमध्ये सौरबंब लावण्यात आले। मात्र शासकीय अनास्थेमुळे या शाळांमधले 84 सौरबंब बंद अवस्थेत आहेत। मी पत्रव्यवहार केला होता। प्रत्यक्षात डहाणू प्रकल्प अधिकाऱ्यांशी मी बोललो देखील होतो की या आश्रमशाळेमध्ये अत्यंत भयावह परिस्थिती आहे आणि मी चौकशीचीही मागणी केली होती की जी सोलार वॉटर हीटर लावलेली आहेत ती लावल्या दिवसापासून चालत नाही तर त्या कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई करण्यात यावी आणि त्यांच्याकडून तो पैसा वसूल करण्यात यावा आणि त्या वसूल केलेल्या पैशातून किंवा आदिवासी विकास खात्याने त्या ठिकाणी गरम पाण्याची व्यवस्था करावी। परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं आणि त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली। एरवी मतदारांना भुरळ घालण्यासाठी आम्हीच कसे आदिवासींचे वाली आहोत असं नेते मंडळी ओरडून ओरडून सांगत असतात। मग या नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना विद्यार्थ्यांचं दुःख कसं कळत नाही हेच या निमित्तानं विचारावंसं वाटतं। रुपेश पाटील, साम टीव्ही, पालघर।